नमस्कार मित्रांनो, मी रश्मी तुमचं बुकिश बँटर 369 या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करते। आज मी तुमच्यासमोर माझ्या आईसाठी लिहिलेल्या पत्राचं वाचन करणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या प्रेमळ आईला नक्की पाठवा। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। प्रिय आई, या जगात मला कोणीही कुठेही आणि कधीही विचारलं की तुझं सर्वात जास्त कुणावर प्रेम आहे, तर मी क्षणाचाही विलंब न करता पटकन सांगेन, माझी आई। इयत्ता 4थीला माझी आई या निबंधासाठी लिहिलेलं हे पहिलं वाक्य आजही त्या प्रश्नाचं उत्तर तेच आहे आणि यापुढेही कायम तेच राहील। तुझं आयुष्य म्हणजे अश्रूंचा पूर वाहून गेल्यानंतर नदीसारखं खळखळ हसणं होतं। संघर्ष होता 3 मुलांना डोक्या खांद्यावर नि कडेवर घेऊन चालण्याचा, ज्यामध्ये होती तुझी कसरत तारेवरची नव्हे तर धारेवरची। तरी तुझी रक्तबंबाळ पावले थांबली नाही, ती चालतच राहिली आणि अजूनही चालतच आहे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी। तुला एक सांगू, तू आई म्हणून मुलांचं शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सांभाळून मुलांमध्ये जीव ओतणारी माऊली आहेच, पण त्या अगोदरही माणूस म्हणून, एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून मला तुझा आदर करावासा वाटतो। तुझ्या सानिध्यात राहूनच कळलं, प्रेम ही आयुष्यातील किती सुंदर भावना आहे। प्रेम ही फक्त बोलण्याची नाही तर व्यक्त करण्याची गोष्ट आहे। प्रेम म्हणजे काळजी घेणे, आदर करणे नि माणुसकी दाखवणे। प्रेम म्हणजे मनसोक्त जगणं, पण दुसऱ्यावर जबरदस्ती नव्हे। प्रेम म्हणजे स्वातंत्र्य, पण स्वैराचार नव्हे। माणसाने कसं राहावं, कसं बोलावं आणि कसं वागावं हे तू फक्त तुझ्या वाणीतूनच नव्हे तर आचरणातूनही सांगत आणि समजावत आलीस। तू माझी आई आहेस याचा मला कायम अभिमान राहील। तुझ्या पोटी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा हीच माझी इच्छा आणि तुला मातृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। पत्र वाचन रश्मी गायकवाड लगड। थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.